सामान्य लोक जायचं, लोकांच्या अडचणी सोडवायच्या, लोकांचे मासूक पुसायचे, लोकांच्या समस्या काही सार्वजनिक प्रश्न सामाजिक प्रश्न सोडवायचे, पुढे चालायचं. आता आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मी 19 दिवस आपली स्वाभिमान जनसंवाद यात्रा काढली, मोठा देवीला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी 350 गावांपर्यंत पोहोचलो 19 दिवसामध्ये. त्यामध्ये नगर शहरात पण बऱ्यापैकी 50% नगर शहरात, काही उपनगर, काही शहर गेलो. तर यासाठी मी यात्रा काढली होती. तर आपण उद्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. उद्या आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहे, फॉर्म भरणार आहे, निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्याआधी आपल्याला त्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती माहिती पाहिजे, त्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या अडचणी माहिती पाहिजे. मतदारसंघ सगळ्यात मोठा आहे ना, लोकसभा मतदारसंघ. कुठल्या भागात काय अडचणी, कुठल्या भागातल्या काय समस्या, येणाऱ्या कालखंडामध्ये आपली जर आपल्या नजरेखाली जर अडचणी घातल्या तर आपल्याला सोडवता येतात नाही. मी सकाळचं एक उदाहरण सांगतो. मी सकाळी आपल्या दत्ता जाधव नगरसेवक, दीपक खैरे आणि प्रशांत गायकवाड 3-4 नगरसेवक माझ्याबरोबर होते. आणि आपले उबाळे म्हणून विलास उबाळे कार्यकर्ते, आम्ही ते धक्का असतो ना रेल्वे स्टेशनला, माल धक्का, माल धक्क्यावर गेलो. मला तर इतकं वाईट वाटलं. अरे बिचारा जो आम्हाला एवढं काम करतो त्याला तिथं पाणी प्यायला नाही, पाणी अक्षरशः पाणी प्यायला नाही. जर तू रेल्वे स्टेशनला जर पाणी पिण्याला गेला तर तिथं पाणी पिऊन देत नाही, अडवलं जातं. आणि जेवणासाठी त्यांची अशी व्यवस्था, इतक्या जाळ्या म्हणजे काम करायचं फुपाट्यात आणि परत जेवायला बसलं तरी तिथं फुपाट्यातच. म्हणजे एवढं वाईट. तर मला सुद्धा मी त्याला सांगितलं ही निवडणूक भाऊ द्या, तसं एखाद्या CSR माध्यमातून म्हणा काय करायचं, तुमची चांगली व्यवस्था करून म्हणजे अशी आपण फिरल्याशिवाय होत नाही. मला जर ही कोणी जर माल धक्क्याची गोष्ट सांगितली असेल मला कठीण नसते. ठीक आहे, आपण जेव्हा नजर खाली घालतो ना त्यावेळेस परिस्थिती लक्षात येते. आता आम्ही श्रीगोंदा तालुक्यात फिरलो ना, आपण भीमापट्ट्यात फिरलो, तिथल्या लोकांनी काय परिस्थिती सिद्धटेकच्या भागामध्ये अजून त्या भागात काय प्रश्न होता, पाणी आहे पण आम्हाला पाणी मिळत नाही. असं झालं, पाणी आहे पण आम्हाला पाणी मिळत नाही. भीमा नदीला पाणी जाते. इकडल्या पट्ट्यात आलं का काही पट्ट्यात संपूर्ण पाण्याचं, काही मुलांच्या पाण्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत ना. जर आपण फिरलो नसतो पण तुम्ही काय सांगितलं यांनी काय सांगितलं ते लक्षात नसतं, व्याजना कळत नाही, व्याजना कळत नाही. त्यामुळे आपण 19 दिवसामध्ये बऱ्यापैकी मतदारसंघ कवर का आणि असं कॉम्प्युटर बरोबर आहे ना. कॉम्प्युटरमध्ये आता लीड केले या आलेलं राहूया इथं यात्रा 5-6 तास लेट झाली. आम्ही त्या दिवशी काही गावाला 12-1 वाजले. श्रीगोंद्याच्या जनसंवाद यात्रेला आम्हाला पलीकडे मांडवगडमध्ये 10 वाजले होते. तिथं कुठल्या गावात गेलो आपण, हांगारगाव वगैरे त्या गावात गेलो. आम्हाला तिकडे 12 वाजले, 12-1 वाजे आणि त्या पट्टीत आज जे विरोधी उमेदवार म्हणून ज्यांनी मागच्या 5 वर्षात कारभार केला, 5 वर्ष, त्यांनी आज विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित आहे. त्याच्याकडे विकासाचा पुढचा मुद्दा मला आजपर्यंत दिसत नाही. जर मी ह्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी हे सगळं पाहणी करतोय, अभ्यास करतोय आणि आपण कसं आपण सोडवणूक करता येईल याचा विचार करतोय. ही जरी आता मी माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो, मी जर म्हणून मी पाहणी करतोय आणि अभ्यास करतो मेहनत करताना, आता तुला मला काय बोलावं लागेल, कारण तुम्ही मला संधी दिली, 5 वर्षामध्ये एवढे कामं केली, 4 वर्षात एवढे कामं केली, एवढी कामं कसं केली, अशा मुद्द्यावर त्यांनी निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं. त्याच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा मला आजपर्यंत दिसला नाही. माझं तर म्हणजे तरी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. संघासाठी रात्रीचा दिवस केला आहे, रक्ताचं पाणी केलंय, हे 4-6 टापड्यावर हाताची धरायचे आणि त्याला गाड्या घेऊन भेटायला लावायचं. तुम्ही बघा त्यांनी पारनेर तालुक्यात जे कार्यक्रम घेतले ना, तुम्ही सर्च करा, त्यांनी वाडेगावांना जो कार्यक्रम घेतला ना तिथं लोक बसलेले बघा, आणि परत वाळकुटीला कार्यक्रम घेतला तिथं लोक बसलेले बघा, आणि पुढं एखाद्या टाकळीला कार्यक्रम घेतला ना तिथं लोक बसलेले बघा. तेच लोक हे चेहरा बदललेला नाही, चेहरा बदललेला नाही. हे 4-10 लोक असंतुष्ट आत्मीय असतात ना, त्यांनी डपडं वाजवलं, साहेब तुम्ही, तुमच्याशिवाय कोणीच नाही, मतदान झाल्यावर कळून तुम्ही काय बोलू दे. हे फक्त आता आहे ना आऊ यायला नाही ना, मग आता काहीतरी आपण नाही का बळच वाघाचं पांघरून अंगावर घेतो ना, अरे वाघ आहे का त्याला काय थोडी तो वाघ होतो का,
अहो यांच्याला निवडणूक हातात होती ना, मग यांनी असे खेळ खेळायला नाही पाहिजे. माझ्या नावाचा डमी उमेदवार शोधला, निलेश साहेब रवलंके नावाचा डमी उमेदवार शोधला. तुम्हाला त्यांची हाईट सांगतो. या उमेदवाराचा समोरच्या भाजपच्या उमेदवाराचा ज्यांनी स्टॅम्प घेतला, स्टॅम्प आणि धुळे नावाचा काय नावाचा स्टॅम्प, ज्या माणसाच्या नावाने स्टॅम्प घेतला ना, त्याच नावाचा स्टॅम्प सुद्धा त्यांनी निलेश लंकेच्या नावाने घेतला. काय या भाजपच्या उमेदवारांनी जिथं नोटरी केली, गुंजाळ नावाच्या वकिलाकडे, तिथं ज्यांनी निलेश लंके नावाच्या माणसाची नोटरी केली. स्टॅम्प एकानेच घेतला, नोटरी एकानेच केली आणि त्यांची सूचक अनुमोदक हे त्यांचे बगल बच्चेचे. कोणाचे? विखे कुटुंबाचे बगल बच्चेचे. अरे समोरच तुम्ही हे निवडणूक तुम्हाला हार मान्य करा ना, तुमच्या हातात नाही राहिली म्हणून हे करताना. तुम्ही पहा काल MIMचा एक उमेदवार उभा केला. हे माणूस कधी करतो? आपल्या पायाखाली वाळू सरकला मग हे चाळी करतो माणूस. तुम्ही काल MIMचा उमेदवार उभा केला, MIMची प्रेस नोट कुठल्या ऑफिसवरून गेली बाहेर? साहेब कुठल्या भाजपच्या कार्यालयातून MIMच्या प्रेस नोट बाहेर गेली. त्यांची ते काय असतं ना, फेसबुक ट्विटर काय असतं ना, आता आपल्याला काही कळत नाही त्याच्यातनं, त्याच्यावरून गेली ना. हे सगळे डमी उमेदवार आहेत. डमी उमेदवार माणूस कधी उभे करतो? आपल्यात राहिलं नाही लढायची धमक. आपल्यात मी बघितला डमी, आता आम्हाला शोधता येत नाही, पण आम्हाला माहिती आहे जनता आमच्या बरोबर आहे, लोक आमच्या बरोबर आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही नाही डमी उमेदवार शोधला, डमी उमेदवार करू राहिले. त्याच्यावर निवडणूक काय चित्र सगळ्यांना माहिती आहे. विखे म्हणतात तुम्ही जी कोरोना सेंटर चालवलं त्याचा निधी सगळा सरकारचा होता. हो साहेब, महिना झाले त्यांचा इतका आटापिटा चालू आहे. त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करतात, यांचं काही डिटेल असतं द्या, तहसीलदारला फोन करतात, यांचं काही. हे आरोग्य मंदिर आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने चालवलं. ते एका प्रतिष्ठानच्या नावाने चालवलं. निलेश लंके प्रतिष्ठानच्या नावाने ते आरोग्य मंदिर चालवलं. त्या प्रतिष्ठानचा मी सभासद सुद्धा नाही आणि त्या प्रतिष्ठानच्या नावाने ते आरोग्य मंदिर चालवले. मग जर त्या कोविड सेंटरला जर शासनाने मदत केली ना, तर शासनाची एखादी एंट्री प्रतिष्ठानच्या नावाने दाखवायची ना. काय एखादी आर्थिक एंट्री, पैशाची एंट्री, एखादं बिल प्रतिष्ठाननी, मग तुम्ही त्या कोविड सेंटरला शासकीय मदत केली म्हणता ना, मग तुम्ही एखादी एंट्री प्रतिष्ठानच्या नावाने दाखवायचं का प्रतिष्ठाननी शासनाला 10 लाख रुपयाचं बिल दिलं, मग रेमडेसिवीरचं दिलं, तुला गोळ्या औषध दिलं, मग ते 10 लाख रुपये प्रतिष्ठानच्या अकाउंटला एक एंट्री दाखवा. खोटे नाट्याला लबाड्या अधिकाऱ्यांना जाऊ आणायचं, खोटे कागद गोळा करून द्या. एक एंट्री नाही, एक पुढं त्यांचा डॉक्युमेंट नाही. आणि त्या आता त्या ठिकाणी आम्ही जे कोविड सेंटर चालवलं तिथं काही जर मी उद्या श्रीगोंदा शहरात कोविड सेंटर चालवलं, श्रीगोंदा शहरातले जे आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांचं काम आहे ना तिथे येऊन मदत करणं, बरोबर आहे ना. त्यांचं काम जर सोयीस्कर होत असेल तर त्यांनी तिथे येऊन ड्युटी केली ना. यापेक्षा वेगळं काय नाही. शासकीय कर्मचाऱ्यांचं तर काम आहे ना येणं, पण आमचे काही खाजगी यंत्रणा होती. प्रतिष्ठानच्या नावाने जर शासनाने मदत केली तर एखादी एंट्री दाखवा ना. यांनी तर ज्यावेळेस सगळ्यात आधी सगळ्यात भ्रष्टाचारी हे लसीकरण पाहिलं. लसीकरण कुठं चालू झालं? कोविडचं लसीकरण झालं, कुठं चालू झालं? मिळत घाटात लसीकरण झालं. अहो तुम्ही तर लाख रुपये नाही करोड रुपयाची बिलं काढलेत लसीकरणाच्या नावाखाली. बघा ना बिलं, पहा ना. आम्ही नाही असे चाळे करीत ना, आम्हाला उद्योगच नाही. आम्ही याचे कागद काढत. आता आमच्या तालुक्यात 2-4 हाताचे धरले, जर कागद काढा, हे करा. डॉक्टरला सांगायचं खोटे कागद काय खोटे कागद. रेमडेसिवीरचं तुम्ही यांनी लसीकरणाचं बघा, तुम्ही मिळत घाटात लसीकरण त्याचे बिलं करोड रुपयाची बिलं काढली. रेमडेसिवीर तुम्ही जे दाखवलं नाही, हेलिकॉप्टर रेमडेसिवीर आणलं की विमानात आणलं, त्याचा रिपोर्ट दाखवतो साहेब तुम्हाला. रेमडेसिवीरमध्ये पाणी भरायला होतं असं मी नाही सांगलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं. काय सुप्रीम कोर्ट सांगत त्याचा रिपोर्ट देतो तुम्हाला मी. साहेब पाणी होतं, रिपोर्ट देतो तुम्हाला मी. रिपोर्ट हे मी तर काल त्या का सगळं सांगितलं, तुम्ही राजकारणाच्या लेवलनी करा.
तुम्ही लय घासारले ना, आम्हाला का आपण घासारले. मी तर काल शेवटच्या स्टेजला सांगितलं, तुम्हाला कमरं खाली बोलता येतं ना, तुम्ही काचाच्या घरात राहता. हा, आम्हाला पण मग आमचा नाद करायचा, पण साधू सांगताना करायचा. त्या रेमडेसिवीर दिले लोक बरे झाले काय मग? मला रेमडेसिवीर दिलं उदाहरण दाखवा ना. म्हणजे ते पाण्याचे दिलेले लोक बरे रेमडेसिवीर- झाले का काय ते नवीन शोध लावा लागेल ना? मी साहेब माझ्यासारखं बोलायचं नाही. मी तुमच्या समोर एक उमेदवार म्हणून बोलायचं नाही. माझ्या बरोबर फिरा तुम्ही. चालतं चालतं लोक भेटतो, आम्ही तुमच्या कोविड सेंटर होतो. आत्ताच कोणीतरी कोण म्हणलं आता आमच्या कधी 100 किती पेशंट म्हणले ते 350 पेशंट कोणतं गाव सांगितलं? शून्य होते शिर्डी. आढळगावचा एक आपला आता आपला एक शिवसेनेचा शाखा प्रमुख आत्ता उठून म्हणला, मी नाही सांगत. तो बोलताना म्हणला माझ्या गावचे 350 पेशंट तुमच्या कोविड सेंटरला होते. ते बिचारा भावनिक झाला. काल एका ठिकाणी मी असंच कार्यक्रमात होतो. कार्यकर्ता नाही याला लोणी व्यंकरातला ना त्यांच्या गावाला ना बरोबर आहे ना. काकड्यांच्या मनात मी नव्हते. लोणी व्यंकरातला आपण मारुती मंदिरासमोर छोटी आपली कॉर्नर सभा घेतली. एक पूर्ण बरोबर झाला. एक कार्यकर्ता रडला तो म्हणला मी आणि माझ्या घरातले 5 लोक तुमच्या कोविड सेंटरला बाकीचे का बसा ना. काय म्हणलं तो, मी आणि माझ्या घरातले 5 लोक तुमच्या कोविड सेंटरला आम्ही उपचार घेतला आणि आम्ही तुमच्यामुळे वाचलो. रडला बोलताना म्हणला मी माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढलो म्हणलं. असं एखादं उदाहरण सांगायचं त्यांनी फिरत असतं. मी राहुरीला गेलो. राहुरीला एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आम्ही उतरला. प्रोजेक्ट आला विचारतो एक महिला आम्ही त्या जागरणात आली. तिने पाहिलं तुमच्यामुळे आज दिसते आणि ती महिला कुठली होती? पुरानगरची महिला होती. पुरानगरची महिला होती. ते एका मी सांगणार नाही तुम्हाला. पुरानगरची महिला होती. त्या महिलेचा नवरा अपंग होता. लहान लहान मुलं होते. तिने मला सांगितलं तेव्हा तुम्ही म्हणलं ठीक. मी त्या बाईला म्हणलो तुम्ही ज्यावेळेस कोविड सेंटरला आली तिची परिस्थिती सांगतो. ती पहिल्या दिवशी ॲडमिट झाली. डॉक्टरने सांगितलं 10,000 रुपये भरा. 10,000 रुपये तिने सोनं नाणं म्हणून 10,000 रुपये भरले. दुसऱ्या दिवशी परत डॉक्टरने तिला 15,000 रुपयाची चिठ्ठी दिली. तिच्याकडे पैसे नव्हते. तिच्याकडे उरले होते मोबाईलच्या मागे 500 रुपयाचे. तिने एका तवेरा गाडीवर 500 रुपये दिले. ती महिला आपल्या कोविड सेंटरला आली. तिला आम्ही उपचार केला. मला तुमच्यामुळे असं मी ज्यावेळेस फिरतो कोळगावला. मी त्या दिवशी कोळगावला 1 वर्ष झालं असं आपण एका जागरण गोंधळाला गेलो. त्या मळ्यात गेलो. काळाने मळ्यात गेलो. मळ्यात गेलो तर त्यावेळेस मी मळ्यात गेलो जागरण गोंधळाला. येताना 12 साडेबारा वाजले होते. लहान लहान मुलाची काही महिला काही ज्येष्ठ लोक उभे होते. मी काय म्हणले रात्री नव्हते म्हणजे आमच्या घरातले 15 पेशंट तुमच्याकडे होते. आम्ही तुमच्यामुळे वाचलं. त्यांनी मला म्हणलं ना आम्हाला तुमचे पाय धरायचे म्हणजे काय म्हणले या पुढं बेलुंडीला ते लोक म्हणले आम्हाला तुमचे पाय धरायचे. ते लहान पोराचे लोक त्यांनी आमच्यातले 2 पेशंट खाजगी हॉस्पिटलला गेले. 7-7 लाख रुपये बिलं झाले. पण तुमच्याकडे आम्ही काढणीच झालो. एकूण लागू झाले बेलुंडीची उदाहरणे. मी ज्यावेळेस फिरतो लोक सांगतात तसं यांनी नाही समाजासाठी काम केलं ना. समाजात लोकांनी सांगितलं पाहिजे. तुम्ही पत्रकार म्हणजे 3rd पर्सन कार्यकर्ते आहेत ना. तुम्हाला मी तेवढाच ते तेवढे माझ्याबरोबर फिरा ना तुम्ही. तुमच्या लक्षात येईल कोविडमध्ये कोणी काम केलं. अरे आम्ही जे काम केलं प्रामाणिक काम केलं. यांच्यासारखे आम्ही हे नाही केलं ना. तेवढे तुकड्यात गेले होते. कोविड सेंटरच्या काळात त्यांनी काय केलं. यांनी व्यवसाय केला. आम्ही व्यवसाय नाही केला आणि रात्रंदिवस आम्ही जीवाची पर्वा नाही केली. झोपलो तिथं. हे काय खोटं नाट्य का म्हणून 30,000 लोक वाचले साहेब. झोपलो आम्ही आमच्या जीवाची पर्वा नाही केली. त्याच्यावर काय आरोप करते. हे सगळं आता त्यांचं संपलेलं आहे. राजकीय बावडा केला आहे त्यांचा. साहेब माझे 2 प्रश्न आहेत. कोण बोलणार का? माझे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळेस तुम्ही अजितदादांबरोबर गेले. सरकारच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयाचा निधी पारनेर मतदारसंघात आणला. नेमकं अजितदादा तुमचं काय मांडीला लावून बसणार यांचं काय नेमकं खटाकलं हे काय अजून कळलं नाही लोकांना. साहेब त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीत काम केलं. महाविकास आघाडीत काम केलं असताना नंतरच्या काळात शिंदे साहेब होते. महायुती सरकारची स्थापना. नंतरच्या काळात दादांनी निर्णय घेतला. दादांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस दादांबरोबर होतो ना आम्ही.
दादांनी ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हायच्या 2019ला, त्यावेळेस दादांनी सकाळी कुणी म्हणतं पाठ वगैरे काय नाही, पण एक 8-9 वाजता दादांनी शपथ घेतली. त्यावेळेस दादांची शपथ नंतरच्या काळात महाविकास आघाडी झाली, दादा परत माग आले. त्यावेळेस दादांचा राजकीय जो निर्णय घेतला तो निर्णय थोडक्यात त्या निर्णयाला पूर्णविराम बसला. नंतर दादा उपमुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी त्यांच्याकडं अर्थखातं पण मिळालं. नंतर परत दादांनी निर्णय घेतला, त्यावेळेस आम्ही दादांबरोबर राहिलो. आज या राज्याच्या राजकारणात दादांसारखं नेतृत्व ठीक नाही, आमची प्रामाणिक भूमिका आहे. त्यावेळेस आम्ही विचार केला आमच्या आमदारकीपेक्षा दादांसारखा नेता राज्याच्या राजकारणात टिकला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. ती भूमिकेबरोबर आम्ही राहिलो. जर त्यावेळेस दादांचा निर्णय दादांच्या निर्णयापासून दादांना मागे सरावं लागला असतं, आज राज्याच्या राजकारणात दादांची जी परिस्थिती आली ती परिस्थिती त्याला दादा सामोरं जाऊ शकत नसतं. त्यामुळे त्या परिस्थितीला आम्ही दादांबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला, कारण राज्याच्या राजकारणासाठी दादांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं. पण नंतर काय झालं? नंतर काय झालं नाही साहेब, माझ्या प्रत्येक बॅनरवर बघा तुम्ही, मी महाविकास आघाडी तुम्ही महायुती दादांबरोबर होतो, तर माझ्या प्रत्येक बॅनरवर पवार साहेबांचा फोटो होता, माझ्या प्रत्येक बॅनरवर ताईंचा फोटो होता आणि दादांचा फोटो होता. जर आता दादांना सोडलंय तुम्ही, दादा तुमच्या बरोबर आहेत का? आमचं तर आम्ही बघून घेऊ ना दादांनी. दादा माझ्या अधिकार आहे, माझं लय चुकलं तर दादा माझ्या दोन नाही, पण दादा तुमच्या नेते आहेत का? तुमचं असं म्हणणं आहे का? मग नेता तुम्ही आता असतो ना. आहे. आज मी जर दादा माझ्याबद्दल दादाला काय वाटतं, दादा मला परिस्थिती. आज दादांनी तिथं बैठक बोलवली होती, त्यांनी सांगितलं फसवेगिरी खपून घेतली जाणार नाही, विखेंचं काम करायचं नसतं तर सरळ राजीनामे द्यायचं. ते बघून घेईन ना मी आणि दादा बघून घेईन. तुम्हीच म्हणले ना आम्ही मांडीला हा सर, मला दादांबद्दल जर काही वाटलं तर माझा तेवढा अधिकार आहे ना. मी आज आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मी देव नाही पाहिला, माणसाचा देव पवार साहेब पाहिला आहे. किती वेळा म्हणलो मी दादांबरोबर असताना सुद्धा म्हणलो. तुझ्या वेळेस आमच्याकडे मोठा देवी देवदर्शनाच्या ट्रिपचा शुभारंभ होता, तुम्ही होते. बॅनरवर मोठ्या बॅनरवर खाली दादा भाषण करून बॅनरवर मोठ्या साहेबांचा फोटो आहे. आपलं दादा माझ्याबद्दल काय बोलले, मला दादांबद्दल काय बोलायचं असेल तर मी दादांना हक्काने जाऊन म्हणू शकतो, दादा हे असेल तसं बोलू शकतो. त्यामुळे आमच्यात काय तुम्ही पत्रकारांना माझी आमचं काम जे आहे ते आम्ही करतो. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे, सस्पेन्स आहे ना, आता आमच्या घरेलू असू शकतो काही हेडलाईन आहे ना, हेडलाईन हीच आहे. नाही, आता महत्वाचा विषय असा आहे, तुम्ही तालुक्यातले बरेच प्रश्न मांडले, श्रीगोंद्यात फिरताना तुम्हाला जे जे अनुभव आले ते सगळे प्रश्न मांडले. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कुकडीच्या पाण्याचा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कुकडीच्या पाण्याचा. आता टार्गेट केलं जाते भाजप सरकारला कुकडीच्या पाण्यात, ते शेतकऱ्यांकडून असो किंवा राजकीय नेत्यांकडून असो. आता प्रश्न असा आहे, पिण्याचं आवर्तन हवं आहे आपल्याला, ते पारनेरला हवं आहे, श्रीगोंद्याला हवं आहे, कर्जतला हवं आहे. आता ऐका ना, प्रश्न ऐकून घ्या. पिण्याचं आवर्तन सोडायचं झालं तर पिंपळगाव 4.25 TMCचा डेस्टॉक काढावा लागेल, त्याला तुमची परवानगी आहे? शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी परवानगी कशाला लागली? नाही, पिंपळगाव जोगा हा पारनेर आणि बेनके यांचा हे पाणी काढल्यानंतर पारनेरचा पण फायदा होणार आहे, श्रीगोंद्याचा पण म्हणजे फायदा होणार. 1.5 स्टॉक काढायला पाहिजे असं तुमचं मत आहे पिण्याच्या पाण्यासाठी? काढलाच पाहिजे ना, ते महत्वाचं. मग श्रीगोंदा आणि कर्जतच्या पिण्यासाठी तुम्हाला 1.5 स्टॉक काढावा लागेल. कर्जत श्रीगोंदा काय माझेच लोक आहेत ना, माझी जबाबदारी असणार आहे येणाऱ्या पुढल्या कालखंडात. शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे, पिण्याचं तर मिळालंच पाहिजे, शेतीचं मिळालं पाहिजे, माझ्या कर्ज काम करते शेतकऱ्याला पण मिळालं पाहिजे. ही जबाबदारी आहे, तुम्ही काय काळजी करता? त्याच्याकरता काय पत्रव्यवहार वगैरे करणार? पत्रव्यवहार नाही, तुम्हाला काय सांगून करतो. तुम्हाला पत्रव्यवहार सांगावं लागेल ना तुम्हाला. असं कसं आंदोलन पण करीन साहेब, म्हणजे ते पाणी काढण्यासाठी आंदोलन करणार तुम्ही? करताय ना, करावं लागेल ना. शेवट काय आपल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी काय, शेतकऱ्याला तुम्ही जर समाधानी करू शकत नाही कशाला नेते म्हणायचं? लंके साहेब, कुकडीच्या पाण्याचा विषय घनश्याम साहेबांनी आम्ही साऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, पण कुकडीचा थेंबही पाण्याचा श्रीगोंदा तालुक्याला मिळाला नाही. आणि म्हणून भविष्य काळामध्ये तुम्हाला कुकडीच्या पाण्यासाठी झुंज द्यावा लागेल. तुम्ही आता जे सांगितलं की मी आंदोलन सुद्धा करीन, तेच करण्याची आता गरज. ऐका ना साहेब, काही या तालुक्यात साहेब खाते साहेब
या तालुक्यात काही लोकांनी भाषण केलं की जर पाणी सुटलं नाही तर मी त्या ठिकाणी कॅनलवर येऊन उभा राहील. भाषण केलं काही लोकांनी, पटारडेपणा केला, परत लोकांना पाणी मिळालं का नाही बघायला सुद्धा नाही आले. आम्ही जे बोलतो ना ते करतो साहेब. नाही पाणी आलं तुम्ही कॅनलवर नाही उभाच राहील. परवा दिवशी ते शाळेने ते गेले एका कार्यक्रमात सांगितलं की साखळाची योजना पूर्ण झाली. तुम्ही सगळे मोबाईल योजना पूर्ण झाली. मग तुम्ही त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे होता रे पत्रकारांनी. योजना पूर्ण झाली. ती जर खोटं बोलत असेल सरळ सरळ तेव्हा तुम्हाला नाही दिसलं. तुमचं म्हणणं आहे की आपली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, परंतु तिकडनं प्रचार असा आहे की तुमच्याकडे जर धनच नाही तर तुम्ही आधार किलो कसे राहू शकता. सांगतो ना साहेब, सांगतो ना. माझं धन आहे का नाही, आता निवडणूक आयोगाने पारदर्शक केलं. मी काल परवा फॉर्म मारला 23 तारीख. समोरच्या उमेदवारांनी फॉर्म मारला, मी पण फॉर्म मारला. माझ्याकडे काय जर प्रॉपर्टी असती, माझ्या विवरणपत्रात आली असती ना, आणि मी जर लपून ठेवली असती तर माझा अर्धा हात बाद झाला असता ना. मी आमदार झालो त्यावेळेची माझी परिस्थिती बघा ना. आजच्या परिस्थितीत काय झालं, आमदार झाल्यानंतर प्रगती व्हायला पाहिजे का अधोगती व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? प्रगती का अधोगती? आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे का काय व्हायला पाहिजे? 35 लाख रुपये मी कर्जबाजारी झालो ना. 35 लाख रुपये मी कर्जबाजारी झालो. माझी प्रॉपर्टी बघितली असं काय, माझं काहीतरी सोनं काहीतरी ग्रॅमवर आले. ग्रॅमवर सोनं काहीतरी आता बाजार वाढला सोन्याचा म्हणजे कमी झाला आपलं परत. पण एक सांगतो, जनतेने जर क्रांती केली ना, ही गोष्ट अशक्य नाही. मी जनसंवाद यात्रेत केली, लोकांनी मला गावागावात पैसे दिले ना, गावागावात लोकांनी मदत केली. आज ज्या गावागावात काही ठिकाणी कार्यक्रम घेतला जातो, रिलीज बँकेला बिल पाठवलं जात नाही. रिलीज बँकेला बिल पाठवलं जात नाही. कशाला निवडणुकीला पैसे लागत? ज्या गावात कार्यक्रम होते त्या गावातले लोक कार्यक्रम करतात, मला पण जीव घालतात. कशाला पैसे लागतात? म्हणजे बिन पैशाची पहिली निवडणूक करायची. त्याचा ऐकून ते मला बरं होत्या. आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा हा सगळ्यात मोठा असतो. त्यावेळेस जनतेचा उठाव होतो ना, धनशक्ती शून्य असते साहेब. जर सगळं धनशक्तीच्या जोरावर झालं असतं ना, आज या राज्याचं चित्र वेगळं झालं असतं. आर्थिक मोठमोठ्याले उद्योजक लोक या राज्याचे सत्ता ठिकाणी झाले असते. धीरूभाई अंबानी सुद्धा काहीतरी झाले असते, टाटा बिर्ला काहीतरी झाले असते. पण नाही, जनता ज्यावेळेस होती ना त्यावेळेस धनशक्तीला त्या ठिकाणी पराभूत पाहावा लागतो. माझा मतदारसंघ म्हणता म्हणजे कॉन्फिडन्स अगदी फुल आलेला दिसतोय. काय साहेब कॉन्फिडन्स तो का कॉन्फिडन्स नसतं. मी पण आहे तेच म्हटलं, पाण्यासाठी सुद्धा ही भूमिका घेण्याचं म्हणताय, याचा आता कॉन्फिडन्स फुल आलेला दिसतोय. तुम्हाला विजय मिळेल. मला जर संतरावने सांगितलं साखळाचं पाणी आणलं म्हणूनच सांगितलं. आहे ना तिकडे फिरती साडी आली की नाही? श्रीमंत तालुक्यामधून फिरतायचा तर श्रीमंत तालुक्याचे बऱ्यापैकी प्रश्न नेते मंत्री पण तुमच्या सोबत आहेत. श्रीमंतकरांसाठी तुम्ही काय आश्वासन द्या? श्रीगोंदा तालुक्यात आम्ही ज्यावेळेस गेलो, श्रीगोंदा तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ना, पाट पाणी मिळालं पाहिजे. पाणी मिळालं पाहिजे, त्या विसापूरच्या धरणात सुद्धा पाणी आलं पाहिजे. श्रीगोंदा तालुक्याचा लढा सगळ्यात प्रामुख्याने मुख्य जो लढा आहे फक्त पाण्यासाठी. आणि दिसतं ना तरी समोर पाणी पण मिळत नाही. त्या लढ्याला आम्ही यशस्वी झालो. आणि बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा माझं टार्गेट आहे, प्रत्येक तालुक्यात MIDC करायची. बेरोजगारी सुद्धा साठी आपण प्रयत्न आहे करू. 4-5 ठिकाणी आमच्या तालुक्यात MIDC झालेले आहेत. खोट्या झाल्यात आता घरी करू. अहो ही 6वी परवानगी आतापर्यंत. साठे साहेबांच्या पहिल्या प्रश्नाला तुम्ही छान वर्तुळात्मक उत्तर दिलं, म्हणजे सगळ्यांना पटन असं दिलं. पण त्यामुळं काय राष्ट्रवादीची आत्ताची शांत आहे? या निवडणुकीत श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी शांत आहे त्यामुळे का? तुमच्या उत्तरात काय घडलंय काय? साहेब काय असतं राजकारणात सगळं जर तू सगळं पुढे करून दाखवलं, उद्याच्या तुम्हाला बातमी लावायला काय तर ठेवावं लागेल ना सगळं. अहो
तुम्ही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहेत, पण आता नवीन भरती झाली ना राष्ट्रवादी. तसं म्हणा ना. तुमच्या गरीबातलाच आहे का नाही? हा. मला लय अडचण अहो, तयारी करतोय आम्ही तुमची तिकडे दिल्लीतची. असं काय मला करतो लय अडचणी का नाही? काही लोकांना घालवण्यापेक्षा मला स्वतः घ्या. मला अडचणी राहणार आणि 4 लोक माझ्या विरोधात येऊन सोडा. तुमचा माणूस आहे ना, कानाला धरते. बाबासाहेब तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझा. आता लोकसभेला तुम्ही आघाडीकडून मतं मागताय आघाडीसाठी. विधानसभेला काय भूमिका राहणार तुमची? विधानसभेला काय भूमिका राहणार? त्यावेळेस वेगळी भूमिका असेल, पण ती काय असेल? पक्षाची भूमिका असेल ती पाहिजे. कोणता पक्ष? तुम्ही तर राष्ट्रवादीत आहेत, अजितदादा. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीत मी आहे अजितदादांच्या गटामध्ये अजितदादांच्या नाही आता त्या दिवशी प्रवेश केला तुम्ही. त्याने प्रवेश त्याशी केला होती वस्तू केली. मी त्यावेळेस सुद्धा त्यांना ज्यांच्याबरोबर मी प्रवेश केला त्यांना सांगितलं होतं, उद्या जर लोकसभेची निलेश लंके साहेबांची मुदत जर झाली तर मला तुम्ही प्रवेश करायला लावू नका, मला त्यांचं काम करावं लागेल. आणि ज्यावेळेस त्यांची मुदत नक्की झाली त्या दिवशी मला पवार साहेबांनी बोलून घेतलं आणि मी साहेबांना सांगितलं की अशाशी अडचण आम्ही कारखान्यामध्ये एकत्र काम करतो आणि मला नाईलाजाने त्या दिवस त्यांच्याबरोबर जावं लागलं. तर मी त्यावेळेस सांगितलं होतं त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस नारायण विखे त्यांच्या घरी जेवायला आले त्यावेळेस सुद्धा त्यांना सुद्धा सांगितलं होतं निलेश लंकेची मुलगी काँग्रेस झाली ती माझ्यावर त्यांचं काम. नाही ती झालं लोकसभेचं. विधानसभेला आघाडीवर राहणार. विधानसभेला आघाडीवर जाणार. त्यांची परवानगी घेऊन मी ते बोलत असताना, तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहे, बोलत असताना मी नाही बोलायला पाहिजे. राजकारण हे ठरवून केलं जात नाही. राजकारणाला वेळेनुसार काही निर्णय मग माझा पुढचा प्रश्न तसाच आहे आता. वेळेनुसार काही निर्णय घ्यावा लागतात. पण तुम्ही आता लोकसभा नाही. ऐकून घ्या ना काटे साहेब, आदरणीय काटे नाही हा तालुक्याचा विषय, पारनेरचा विषय नाही म्हणून विचारलं. श्रीवंड्याच्या बाबत मला बोलायचा अधिकार नाही, तरी पण मी एक तुमचा स्त्री या नात्याने बोलतो. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. आता माझं म्हणणं आहे, लोकसभेच्या निवडणुकीवरच आपण बोललेलं बरं राहील. आता सांगा ना साहेब, तुम्हाला काय पाहिजे बोला. अहो, ही निवडणुकीला त्यांना पराभव मान्य आहे. त्यासाठी त्यांनी पुढे डमी उमेदवार शोध, पुढे दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला पुढे करा. तुम्ही पाहिला निलेश लंके नावाचा दुसरा एक उमेदवार त्यांनी उभा केला. यांनी ज्या ठिकाणी बॉन्ड घेतला त्या ठिकाणी त्या निलेश लंके नावाचा बॉन्ड घेतला. ज्या माणसाच्या नावाने स्टॅम्प घेतला त्याच नावाने याचा स्टॅम्प घेतला. यांनी नोटरी ज्या ठिकाणी केली, गुंजाळ नावाच्या वकिलाकडे त्याची नोटरी पण त्याच ठिकाणी केली आणि यांचे बगल बच्चांना त्याचे सूचक अनुमोदक ठेवले. म्हणजे त्यांना ते पराभव मान्य आहे. पण आता काहीतरी प्रयत्न करायचा शेवटचा म्हणून पुढे डमी उमेदवार भर हे प्रयत्न चालू आहे. त्याच्यावरून तुम्ही लक्षात आला असेल तर निवडणूक ही त्यांच्या हातातून गेलेली आहे. जिल्हाध्यक्ष आता त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे. अहो, MIMच्या जिल्हाध्यक्षांनी उमेदवारी अर्ज भरला, पण त्याचे प्रेस नोट या भाजप कार्यालयातून निघली ना, विखेंच्या कार्यालयातून प्रेस नोट निघली ती. म्हणजे हे बघा, हे सगळं त्यांचं आता राजकीय आस्त होत आलेलं आहे. त्यामुळे आता कुठं डमी उमेदवारी भर, कुठं काय कर. माझ्या निवडणूक जर हातात बसती तर मग मी शोधले असते ना, नावाचं कोणी उमेदवार आहे का, 5-10 हजार मतं खाईन का, हे करीन का, ते करीन का, हे शेवटचा पर्याय असतो. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते असं सांगतात की पारनेरमधून मला सर्वाधिक मतं मिळणार आहे. अहो, पारनेरच्या जनतेसाठी मी रक्ताचं पाणी केलंय ना साहेब. आणि तुम्ही पहा, ते सर्च करा सगळ्या सभा. पहिल्या सभेत जे लोक असतात ना त्यांचे, तेच दुसऱ्या सभेत असतात आणि तिसऱ्या सभेत तेच असतात ना. 10 माणूस वाढलेला दिसणार नाही तुम्हाला. आणि लोक काही जेवणा खावण्यासाठी गोळा केलेले असतात. ते तुम्हाला नंतर फोन करून सांगायच्यात आम्ही तुझ्या बरोबरच आहे भाऊ. तुम्हाला निकाल लागल्यावर कळण नेमकं पारनेर काय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लंकेंनी खूप असे खोटे फोटो वगैरे काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. मात्र हा फुगा काही दिवसच आहे, तो लवकरच फुटेल असं त्यांनी आरोप केला. खोटे फिटे काय हे. अहो, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे. निवडणुकीला तुम्ही असे छोटे टीका टिप्पणी करण्याला तुम्ही हे कुठे निवडणूक असते का. अहो, त्यांचे जर सांगितलं, आमच्या श्रीगोंदा शहरातले काही व्यापारी लोकांना दंबाजी केली. बघा, तुम्ही निलेश लंकेचं स्टेटस ठेवलं तर मग आम्ही हे करू ते करू. आमच्या हॉटेल व्यावसायिकांवर रेड करायला सुरुवात केली. त्या पोलीस प्रशासनाच्या यंत्रणाला सांगायचं
11च्या नंतर याचं हॉटेल चालू आहे, याला उचलून आण, त्याला उचलून आण, याने टेट ठेवलं का चौकशीला आण. अरे असं करण्यापेक्षा निवडणुकीला आनंदाने सामोरं जाणं, विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे. दाब दडपशाही ही कशाची, हे कधी करतो माणूस? ते म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत, एखादी चिमणी जायला लागली ना फडफड करती, तशी गंमत झालेली. काय वाटतं आपल्याला विखेंचा किती मताने पराभव होऊ शकतो? कम से कम 2 लाख. विखेंच्या सभेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मात्र आपले अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अनुपस्थित अहो साहेब, त्यांची सभा, त्यांचे नेते, मी कसं त्या सभेवर त्यांच्या नेत्यावर बोलू? काय तुम्ही पण आपली जवळी काय म्हणजे मी कसं बोलू शकतो? महायुतीचे सभा आहे, त्या सभेत कोण नेता आला आणि कोण नाही आला, मी कसं बोलू शकतो? ते मला नाही अधिकार दिला. मी माझी आघाडी, माझा नेता, माझे कार्यकर्ते, मी तेच बघन ना. मी कशाला दुसरं काही शोधीन? कोरोना काळात केलेलं काम शासनाने यात हस्तक्षेप केलेला होता, तुमचं याच्यात काही नव्हतं, फक्त तुमच्या जे निलेश लंके प्रतिष्ठानचं नाव. अहो शासनाने जर हस्तक्षेप केला तर मग त्यांनी एंट्री दाखवायला पाहिजे ना. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कोविड सेंटर चालवलं, आम्ही औषध आणल्याचे आम्ही बिल दाखवू शकतो, आम्ही हे आणलेलं बिल दाखवू शकतो. तुम्ही जर आम्हाला शासनाने मदत केली तर तुम्ही आमच्याकडे एंट्री दाखवायला पाहिजे ना. आम्ही ही मदत केली, ती मदत केली, हे पैसे दिले, ते पैसे दिले, हे सगळे खोटारडे. आता काही नाही, महिना झाले पळात यात. 4-6 कार्यकर्ते हाताचे धरलेत, माहितीच्या अधिकाराखाली चौकशी करायला लावली, अधिकाऱ्यांना दबाव द्या, तुम्ही जर खोटी यादी आणून द्या, खोटं नाटक तयार करून द्या. हे चाळे चालू आहेत, बाकी काही नाही. सुजय विखेंनी जे विमानातून रेमडेसिवीर आणली गेली त्यात पाणी होत असं आपण अहो तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला ऑर्डर दाखवतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मी नाही सांगितलं. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली, ह्या रेमडेसिवीर मध्ये पाणी निघलं.